नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आजचा वार आहे शुक्रवार आणि आजच्या व्हिडिओची जी सुरुवात आहे तर ती मस्त छान अशी देवपूजेपासून केली आहे. आणि बघा, इतकी छान जेव्हा देवपूजा होते ना तर इतकं प्रसन्न वाटतं आणि इतकं शांत वाटतं आणि मनालासुद्धा इतकं म्हणजे प्रसन्न वाटतं की चला छान मस्त अशी जी देवपूजा आहे तर ती आटोपली आणि घरातसुद्धा छान असं प्रसन्न वाटतं. तर आजचा वार आहे शुक्रवार आणि मस्त छान अशी आजची देवपूजा झाली आहे. आणि सध्या अवतार असाच आहे कारण केस धुतले होते तर केस मोकळेच सोडलेले आहेत. आणि आजकाल ना इतका उशीर होतो कामांना, तर त्यामुळे देवपूजा वगैरे करायच्या आधी विचार केला की केस पुसायचे आणि केस व्यवस्थित करून देवपूजा करायची. तर सगळं इतकं कठीण होऊन जातं आणि सध्या ना कामांना इतका उशीर होतो. आणि त्याचं कारण असं की बघा, एकतर सकाळीच उठते मी, तशी लवकरच उठते, पण त्यात झालं असं की सध्या आता जी एक्सरसाइजची क्लास मी लावलेली आहे तर सकाळी माझा 1 तास त्यामध्ये जातो. आणि त्यानंतर मग मोस्ट ऑफ द टाईम मी 8:30चाच क्लास करते. म्हणजे 3 बॅचेस होतात सकाळी, 6:30ला एक, 7:30ला एक आणि 8:30ला एक. तर 6:30 आणि 7:30 या दोन्हीही बॅच मी विचार करू शकत नाही, कारण सकाळी यांचा टिफिन असतो. लवकर जरी गेले तरी 6:30 वाजेपर्यंत माझा स्वयंपाकच चालू असतो. आणि समजा जर 8 वाजतासुद्धा गेले तरी 7:30ची जी क्लास आहे तर ती माझी काही होत नाही, कारण 7:45ला हे घरून निघतात आणि निघेपर्यंत मग पुन्हा तेच चालू असतं. हे सामान कुठे ठेवलं आहे, ते कुठे ठेवलं आहे, रुमाल दिसत नाही आहे, चष्मा दिसत नाही आहे, तर चावी दिसत नाही आहे, तर असं काय काय चालू असतं. तर 6:30 आणि 7:30 या दोनही बॅच मी करू शकत नाही. तर मग 8:30ची जी बॅच आहे तर ती करते. आणि 1 तास म्हणजे तशी जी क्लास आहे तर ती पाऊण तासाची असते, पण त्यामध्ये बघा पुन्हा मग आपण थोडंसं काही एक्स्ट्राचं करतो, किंवा त्यांच्यातर्फेच जे इन्स्ट्रक्टर आहेत, योगा इन्स्ट्रक्टर, तर त्यांच्यातर्फेच कधी कधी 5 मिनटं, कधी 7 मिनटं असे जे आहेत तर ते शिवायचे होतात. तर त्यामुळे 1 तास त्यामध्ये जातो आणि तोच 1 तास मग कामांना पुन्हा डिले होत जातं. तर सध्या ना कामांना इतका उशीर होतो, पण विचार केला की स्वतःहून आपण जर करायचं म्हटलं तर स्वतःहून आपण काही करू शकत नाही. आणि माझा स्वतःचा पर्सनल एक्सपिरियन्स आहे की मी बऱ्याच वेळा एक्सरसाइज चालू करते आणि त्यानंतर महिनाभर, 1.5 महिना कंटिन्यू करते. आणि समजा जर घरी कधी कोणी पाहुणे आले किंवा मलाच जर बरं नसलं किंवा जर पिरियड्स असले तर अशा वेळेला मग मी काय करते, सुट्टी घेते. आणि 2-3 दिवसाची किंवा 4 दिवसाची सुट्टी घेतली किंवा 5 दिवसाची सुट्टी घेतली आणि त्यानंतर मग 8 दिवस आणि 10 दिवस होऊन जातील मी एक्सरसाइज करायचं नाव काही घेत नाही. आणि सध्या खरं सांगायचं ना तर इतकं दुखणं सध्या शरीरामध्ये चालू आहे. सर्वायकलचं दुखणं वेगळं, डोळ्यांचा त्रास वेगळा, मागे हार्टचा प्रॉब्लेम झाला होता. आणि त्यानंतर असे बरेचसे काय ना काय, कधी कुठे जॉईंट दुखते, कधी हड्ड्यांमध्ये, हाडांमध्ये दुखणं असतं, काय ना काय असं चालूच असतं. तर मग विचार केला की स्वतःच्याकडे थोडंसं लक्ष देणे गरजेचं आहे. कारण आपण जर आता स्वतःला तसंच सोडलं तर हे दुखतंय, ते दुखतंय, ते दुखतंय, असं काही ना काही चालू राहते. आणि स्वतःला जर तुम्हाला थोडं मजबूत ठेवायचं असेल तर जी एक्सरसाइज आहे तर ती करणे मस्ट आहे, गरजेचे आहे. एकतर वॉकिंग करा, थोडंसं बॉडी स्ट्रेचिंग करा, एक्सरसाइज करा, तर अशा काहीतरी गोष्टी करणे गरजेचे आहे. आणि सोबतच तुमचा जो आहार आहे तर त्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष द्यायचं आहे. तर चला, खूप बोलणं झालं. आज पुन्हा आणखी मला ना कामं आहेत. पिठाचा डबा स्वच्छ करायचा आहे, काल पीठ दळून आणलेलं तर पीठ भरायचं आहे. थोडेसे तांदूळ स्वच्छ करायचे आहेत. तांदूळ म्हणजे ॲक्च्युली ना जे बारीक कण्या असतात, काय म्हणतात त्याला, खंडा बोलतात. आईने मागच्या वेळेला ना उन्हाळ्यामध्ये तिने तो दिलेला होता, कारण त्याचा भात मला खूप आवडतो त्यामुळे. तर त्यामध्ये ना एक लाल किडे झाले आहेत, तर विचार केला की ते सगळं चाळून ठेवायचं आहे. प्लस मला मशीनचं थोडंसं काम आहे. तर बघू आता काय काय कामं होतात आणि काय काय नाही. ऑलरेडी 2 वाजलेले आहेत आणि आत्ता जस्ट थोड्या वेळाच्या आधी मी जेवण केलं आहे. आणि नाश्ता कधी होतो, कधी होत नाही. तर असं माझं चालू असतं. जे काही माझे हेल्थ इश्यू आहेत तर त्यांना म्हणजे थोड्याफार प्रमाणात का होईना कारणीभूत मीच आहे. तर चला ठीक आहे, असो. आता जास्त बोलत बसत नाही, पटापटचे माझे कामं आहेत तर ते करायला घेते.
तर सध्या कामांच्या बाबतीत ना माझं असं सुरू आहे, इतका उशीर होतो कामांना आणि त्यातल्या त्यात बघा आता एक्सरसाइज वगैरे असते. एका ताईंची ना कमेंट होती की तुम्ही काय एक्सरसाइज करता तर ती दाखवा म्हणून. तर लवकरात लवकर ते सुद्धा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे बघा ते एक ना कॅमेरा वगैरे लावून सगळं थोडंसं व्यवस्थित करावं लागतं आणि त्यानंतर मग कुठे ते शूट होतं. तर म्हणून मग मी काही ते शूट वगैरे केलेलं नाही. पण कधीतरी तुम्हाला दाखवणार की काय एक्सरसाइज करते मी. आणि तुम्हाला खरं सांगू, जसजसं आपलं वय वाढतं ना तसतसं थोडंसं आपल्या शरीराकडे लक्ष देणे ना खरंच खूप गरजेचं असतं. कारण एक वय असतं तोपर्यंत आपल्याला काही वाटत नाही, पण जसजसं आपलं वय व्हायला लागतं, जसे तुम्ही 30-35च्या नंतर जायला लागता आणि अशा याच्यामध्ये बघा मग शरीरामध्ये सगळ्या गोष्टींची कमतरता व्हायला लागते आणि अशा वेळेस मग शरीरामध्ये ना नुसतं इकडं तिकडे असं दुखणं उठायला लागतं आणि त्यावेळेला आपल्याला ना आपल्या शरीराची जी एक कदर म्हणतो आपण, तर ती समजायला लागते की वेळ राहता शरीराकडे जर लक्ष दिलं असतं तर अशा गोष्टी आपल्याला आता सध्या म्हणजे बघाव्या लागल्या नसत्या. तर चला असो, तुम्हीसुद्धा स्वतःच्या शरीराकडे थोडंसं लक्ष देत चला. सकाळचं मॉर्निंग वॉक करा किंवा मग थोडीशी बॉडी स्ट्रेचिंग करा, थोडीशी एक्सरसाइज करा. 15-20 मिनटं 30 मिनटं पुरेसे असतात दिवसातून. तर तुम्हीसुद्धा हे करत चला. तर चला, पिठाचा जो डबा होता तर तो मला स्वच्छ करायचा होता. तर तो आधी स्वच्छ करून घेतला, कारण आता बघा हळूहळू ना गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी मला चालू करायची आहे. म्हणजे आता जे घर आहे तर ते सगळं असं हळूहळू करून स्वच्छ करायचं आहे. तर म्हणून मग म्हटलं की जे हे तांदळा पिठाचे वगैरे डबे आहेत तर ते स्वच्छ करून त्यांना धुवून घेते. कारण तोपर्यंत म्हणजे जेव्हा मी साफसफाई करायला घेणार तोपर्यंत डबे काही खाली झालेले नसतील ते. तर म्हणून मग ना ते डबे वगैरे मी स्वच्छ करून घेतले आणि त्यांना सुकत ठेवलं. त्यानंतर ना थोडेसे हे जे बारीक तांदूळ असतात, खंडा म्हणतात त्याला आता तुमच्या इकडे, कारण बघा प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या गोष्टींना वेगवेगळ्या वस्तूंना ओळखलं जातं. तर तेच थोडेसे ना चाळून घ्यायचे होते, पाखडून घ्यायचे होते आणि त्यांना थोडंसं निवडून घ्यायचं होतं. उन्हाळ्यामध्ये ना आईने ना हा जो खंडा असतो तर तो बऱ्यापैकी मला दिलेला होता. म्हणजे याचा जो भात आहे तर तो मला आवडतो आणि मी तो राखून ठेवलेला होता थंडीच्या दिवसांसाठी. कारण थंडीच्या दिवसांमध्ये बघा जी तुरीची दाण्याची आमटी असते, पोपटचा जो आळण असतो, तर त्याच्यासोबत ना हा जो भात आहे तर तो खूप छान वाटतो. तर त्यासाठी म्हणून मी तो राखून ठेवला होता. पण त्यामध्ये ना एक जे लाल किडे असतात तर ते लागले होते आणि त्यांनी ना डस्टसुद्धा खूप पाडलेली होती तिथे. तर त्यामुळे आधी त्याला चाळून घेतलं, नंतर पाखडून घेतलं, म्हणजे फटका मारून घेतला सुपाने आणि त्यानंतर त्याला निवडून घेतलं. आणि त्या डस्टमुळे ना हळूहळू डोक्याचं जे दुखणं आहे तर ते ना चालू झालं. पण म्हटलं चला, असं गोळी वगैरे काही मी घेतलेली नाही. म्हटलं रात्रीपर्यंत होईल ठीक. तर याच याच्याने माझे बाकीचे जे कामं आहेत तर ते मी करायला घेतले. त्याच तांदळामध्ये जे काही एक छोटे छोटे किडे होते तर ते जिथे मी तो ड्रम ठेवलेला होता तर तिथेसुद्धा ते सगळे झालेले होते. तर म्हटलं आता बाकीचं सामान ठेवायच्या आधी सिंकच्या खालच्या भागामध्ये मी तो ड्रम ठेवते. तर ते सुद्धा स्वच्छ करून घेते, कारण तेच किडे मग पुन्हा आणखी त्या ड्रममध्ये जातात. आणि ॲक्च्युली व्हायचं काय की जो माझा पिठाचा डबा आहे तर त्या पिठाच्या म्हणजे त्या पिठामध्ये, डब्यातल्या पिठामध्ये सुद्धा ते एक किडे मला दिसायचे. मग रोज सकाळी स्वयंपाकाच्या वेळेवर ते पुन्हा चाळून घ्यायचं, कारण सकाळी सकाळी ऑलरेडी इतकं हेक्टिक असतं की हे सगळं खरंच व्हायला बघत नाही. म्हणजे तुम्हाला सकाळी 6-6:30ला उठून टिफिन बनवायचं आहे, 7-7:30पर्यंत सगळं रेडी करायचं आहे. आणि सकाळचा जर टिफिन म्हटलं तर बघा त्यामध्ये ना बऱ्याचशा गोष्टी असतात. टिफिन बनवायचा आहे, टिफिन पॅक करायची आहे, पाण्याची बॉटल भरायची आहे, सलाद कट करायचा आहे. तर या सगळ्या गोष्टी त्यामध्ये लागलेल्या असतात. तर त्यामध्ये ना सकाळी सकाळी इतकं व्हायला बघत नाही. म्हणून मग मी आता काय केलं की हे सगळे तांदूळ स्वच्छ करून घेतले आणि तिथली जी जागा आहे जिथे मला पिठाचा डबा ठेवायचा होता, जिथे हे तांदूळ ठेवायचे होते, तर आधी ती सगळी जागा मी स्वच्छ करून घेतली, जेणेकरून एकही लाल किडा तिथे राहायला नको आणि तिथे काहीही म्हणजे खराब व्हायला नको. कधी कधी आपण विचार करतो की असं सगळं धान्य भरून ठेवायचं, साठवून ठेवायचं, पण खरं सांगू कधी कधी ना या गोष्टींचा मनस्तापसुद्धा होतो. म्हणजे त्यांना ना बघावं लागतं खूप आणि त्यांना बघता बघताच होतं. आणि स्पेशली तेव्हा जेव्हा तुम्ही असं सगळं वर्षभराचं धान्य साठवून ठेवता तर त्यावेळेला त्यांना ना खरंच खूप बघावं लागतं. पण काय कोणास ठाऊक मला ना एक ती सवयच पडलेली आहे वर्षभराचं धान्य साठवून ठेवायची.
तर सगळं झालं ते आणि त्यानंतर मला ना थोडंसं मार्केटला जायचं होतं. म्हणजे उद्यासाठी टमाटर संपलेले होते. मेन म्हणजे टमाटर संपलेले होते आणि पुन्हा पूजेचं सामान आणायचं होतं. तर ना इतका पाऊस सुरू झाला, पण तरीसुद्धा त्यानंतर मग 6:30 पावणे 7च्या दरम्यान किट्टूला मला डान्स क्लासला सोडायचं होतं. तर मोस्ट ऑफ द टाईम माझे जे शेजारी आहेत तर त्यांच्यासोबतच जाते ती. पण आज त्यांची मुलं काही जाणार नव्हते, तर म्हणून मग मला नेऊन द्यायचं होतं. तर म्हटलं चला आता हिला घेऊन चाललीच आहे सोडण्यासाठी. तर माझं जे काही सामान होतं तर ते मी घेऊन आलं. थोडंसं दूधसुद्धा आणून घेतलं. तसे दूधवाले दादा येतात दूध द्यायला, पण त्यांच्याकडून मी सध्या अर्धाच लिटर घेते, कारण त्यांचं जे दुधाचं प्रमाण आहे तर ते थोडंसं पातळ असतं. तर त्यामुळे आता मी त्यांच्याकडून फक्त अर्धा लिटर घेते आणि जी डेअरी आहे तर तिथून मग 1 लिटर दूध आणते. कारण त्यांच्याकडून घेण्याचं कारण असं, कधी तुमचं बाहेर जाणं पॉसिबल झालं, कधी नाही झालं, तर त्यामुळे थोडंसं तरी दूध चहासाठी घरी असावं या उद्देशाने. आणि बाकी मग मुलांना पिण्यासाठी वगैरे ना डेअरीचं दूध आणते. तिथलं दूध ना खूप छान असतं त्यामुळे. तर सोबतच दही वगैरेही घेऊन आलेली होती, टमाटरसुद्धा घेऊन आलेली होती. टमाटर फारसे काही आणलेले नाहीत, कारण उद्याचा आठवडी बाजार होता, तर त्यामुळे उद्या मग मी ते घेऊन येणार. तर त्याच्याने अगदी थोडेसे जे टमाटर आहेत तर ते मी आणलेले. तर अशा पद्धतीने बाहेरचंसुद्धा जे काम होतं तर ते आटोपलं. आणि जसं की मी तुम्हाला थोड्या वेळाच्या आधी सांगितलेलं की तांदळामध्ये जी काही डस्ट होती तर त्यामुळे ना थोडं थोडं म्हणजे जे डोकं आहे तर ते दुखायला लागलं होतं. आणि माझ्या डोक्याचा एक प्रॉब्लेम की रात्रीपर्यंत, म्हणजे जसजशी रात्र होत जाते तसं ना माझं डोकं इतकं दुखायला लागतं. तर देवपूजा वगैरे केली आणि त्यानंतर मग स्वयंपाक करायचा होता आणि त्यावेळेपर्यंत इतकं अक्षरशः डोक्याचं दुखणं उठलं की तुम्हाला म्हणजे सांगू शकत नाही मी. की त्यानंतर स्वयंपाकसुद्धा सांडूनच केला आणि इतकी मळमळ व्हायला लागली की उलटीसुद्धा झाली आणि रात्रीचं जेवणसुद्धा मी केलेलं नाही. इतकं अक्षरशः ते डोकं जे आहे तर ते दुखायला लागलं. आणि कधीकधी बघा होतं असं, म्हणजे एकतर मला डोकेदुखीचा त्रास थोडासा आहे, सर्वायकलचा त्रास आहे, तर सर्वायकलमुळे कधीकधी डोकं दुखतं. किंवा वातावरण जर थंड असेल तर त्यामध्ये सुद्धा कधीकधी डोकं दुखतं. पण आज कदाचित म्हणजे मला असं वाटलं की तांदळामध्ये जी डस्ट म्हणजे बऱ्यापैकी होती, तर ते मी स्वच्छ केलं आणि त्याच्यामुळेच कदाचित जे डोकं आहे तर ते दुखायला लागलेलं असावं. तर देवपूजा केल्याच्या नंतर मग मी काहीही शूट केलेलं नाही. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.